एवढं मोठं पातेलं बघून तुम्हाला वाटलं असेल आता या एवढ्या मोठ्या पातेल्यात कोणी जेवण केलं असेल, तर यात कोणी जेवण केलं नाही बरं का. दूध तापू घातलेलं आणि दूध संपल्यावर भैयाने ते पातेलं पुसून खाल्लं होतं. असा आहे आमचा भैया. सकाळ सकाळी मस्तपैकी फ्रेश होऊन नाश्ता वगैरे झाल्यानंतर का आईसाहेब मला शांत बसू देतात होय. आजीबाईने तोपर्यंत रानातली ताजी ताजी भाजी आणली होती. आजीबाई कधीच सगळं वेगळीकडे आणत नाही बरं का. म्हणजे भाजी नीट करणाऱ्याची वाटच लागली पाहिजे. गवारीच्या शेंगा तर पहिल्यांदाच आणल्यात. आत्ताच आलेत बरं का आपल्या रानात, त्यामुळेच आणलेत. कोणाकोणाला आवडते गवारीची शेंग मला कमेंट करून नक्की सांगा. मला तर यातली एक पण भाजी आवडत नाही, पण आईसाहेबांचं असतं बाबा रोज भाज्याच करायचं. पण आता केल्यावर तर तेच खावं लागणार ना. उपाशी बसून तर आपल्याला काय चालणार नाही. काम तर आवरावर केली होती आम्ही दोघींनी. मग थोडंसं बसून जरा विचार केला, आपल्या रूमला जरा फ्रेश लुक देऊया. ही आयडिया भरपूर दिवसापासून माझ्या डोक्यात होती बरं का. आपल्या रूममध्ये काहीतरी ग्रीनरी ॲड करावी. मग त्यासाठी टेन्शन कशाला घ्यायचं. आईसाहेबांनी लावलेत ना मनी प्लांटच्या कुंड्या, तेच आणल्या उचलून लगेच. आता सगळं आयतं मिळालंय म्हणल्यावर डेकोरेट तर करावं लागेल. मी तर विचारच करत होते, एवढ्या छोट्याशा कुंडीचं एवढं मोठं मनी प्लांट कसं काय आलं असेल. पण म्हणलं आपल्या लहान डोक्याला जास्त ताण नाहीच दिलेला बरा. अजून मला खिडक्यांना पडदे वगैरे पण लावायचेत. तोपर्यंत थोडंसं मी जरा ॲड केलं आहे त्यामध्ये. आईसाहेब येऊन मला सांगायला लागले की बाई एवढे दिवस झाले मी लावले, तू काय तर तोडं वेडून ठेवशील. मग म्हणलं या तुम्हीच करून द्या माझी मदत. तुम्ही म्हणणार आता रूम डेकोरसाठी मनी प्लांटच का केलं, दुसरं पण कितीतरी ऑप्शन आहेत ना. बट ते सांभाळायला पण इझी जातं आणि कुठं जरी ठेवलं ना मनी प्लांट क्यूटच दिसतं. आणि आपल्या रूमला असा नॅचरल टच मिळतो म्हणूनच मी मनी प्लांट लावलं इथं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, रूममध्ये असे हिरवे प्लांट असले ना मूड पण एकदम फ्रेश राहतो. काम आता मी केलंय म्हणल्यावर माझ्या पोटात तर कावळा ओरडायच लागलं होतं. आईसाहेबांनी केली होती गवारीची शेंग, टोमॅटोची चटणी, भाकरी, शेंगदाणे आणि तोंडी लावायला सॅलेड. मी नाही साहेब आता एकाच ताटात जेवणार आहे, कारण की आम्हाला भरपूर भूक लागली. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.